कोल्हापुरातील लक्षतीर्थ मदरसावर अतिक्रमण पथकाची कारवाई. मुस्लिम समाजाच्या विरोधामुळे तणाव. लक्षतीर्थ वसाहत परिसरातील आलिफ अंजुमन मदरसावर कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सकाळी कारवाईची मोहीम सुरू केली. या परिसरातील मुस्लिम समाजातील नागरिक आणि महिलांनी या कारवाईला प्रचंड विरोध केला आहे. येथील लक्षतीर्थ वसाहत परिसरातील आलिफ अंजुमन मदरसावर कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सकाळी कारवाईची मोहीम सुरू केली. या परिसरातील मुस्लिम समाजातील नागरिक आणि महिलांनी या कारवाईला प्रचंड विरोध केला आहे. त्यांनी शहर पोलीस उपअधीक्षक अजित टिके पोलिसांबरोबर हुज्जत घातली. या प्रकरणी मदरसा व्यवस्थापनाच्या अपिलावर 2 फेब्रुवारी रोजी सुनावणी असताना त्यापूर्वीच कारवाई का केली जात आहे, असा सवाल करण्यात आला. कारवाईवेळी नागरिकांनी घोषणाबाजी केल्याने गोंधळात भर पडली. पोलिसांनी शांतता राखण्याचं आवाहन केले असले तरी या परिसरात तणावाचं वातावरण आहे. काळजीपूर्वक हालचाली. अंजुमन मदरसा व सुन्नत जमात लक्षतीर्थ वसाहत ठिकाणी कारवाई होऊ नये यासाठी परिसरात मायठा जमाव जमा झाला होता. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर तणाव वाढल्याने पोलिसांनी लक्षतीर्थ परिसरात 144 कलम लागू केले आहे. या परिसरात येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जात आहे. ओळखपत्र आहे त्यांनाच वसाहतीमध्ये साडले जात आहे. कारवाई पुढे ढकलावी. दरम्यान लक्षतीर्थ वसाहत शांतता कमिटीने सदरची कारवाई पुढे ढकलावी अशी मागणी करणारे निवेदन कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासन यांना दिले आहे. या मदरसाविषयी या भागातील व्यक्ती व समाजाची कोणतीही तक्रार नाही. बाहेरील व्यक्ती व संघटनेच्या तक्रारीवर कारवाई होत आहे. यामुळे अतिक्रमण कार्यवाहीस मुदत वाढ मिळावी अशी मागणी माजी नगरसेवक आनंदराव खेडकर, युवराज खंडागळे यांच्यासह शांतता कमिटी सदस्यांनी केली आहे.